राम नारायण राम. आज पुन्हा एकदा संतान दल विषयी बोलूया. या पृथ्वीत, आकाशात, सृष्टीत आणि संपूर्ण ब्रह्मांडात जे काही आहे, असंख्य ग्रह, तारे, जीव, वनस्पती, प्राणी, अणू आणि सूक्ष्म कण, हे सर्व संतान दलच्या अंतर्गत येतात. जिथे कुठे जीवन आहे तिथले सर्व सजीव हे या सार्वत्रिक कुटुंबाचे सदस्य आहेत. ब्रह्मांड हे रामनारायण रामच्या पूर्णत्वाचे, अखंडतेचे आणि संपूर्णतेचे दुसरे नाव आहे. राम हे आकाश, अनंतता, संपूर्ण ब्रह्मांड आणि परब्रह्म सृष्टीकर्त्याचे प्रतीक आहे. नारायण हे ब्रह्मांडातील सर्व तारे आणि ग्रहांचे प्रतिनिधित्व करते. दुसरे राम हे आपण सर्व सजीव, वनस्पती, धुळीचे कण आणि जीवनशक्तीचे प्रतीक आहे. आपली चैतन्यशक्ती आणि विवेक हे रामनारायण रामच्या अंशांपैकी एक आहे, जे आपल्याला जीवनाच्या योग्य मार्गावर नेण्याचे कार्य करते. आपला विवेकच आपल्याला योग्य आणि अयोग्य यात फरक करायला शिकवतो. आपल्या मनात अनंत विचार येतात, त्यामध्ये विवेक हस्तक्षेप करून आपल्याला योग्य दिशा दाखवतो आणि चुका दाखवतो. मात्र काही वेळा आपण त्याला ऐकतो आणि काही वेळा दुर्लक्ष करतो, त्यामुळे चुकीची कृत्ये आणि आपत्ती घडतात, जी आपल्या जीवनातील अपयश बनतात. आजच्या जगात आणि संपूर्ण ब्रह्मांडात असंख्य आत्म्यांना जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे लोक अन्याय, चुका, गुन्हे करतात आणि विविध प्रकारच्या वाईट गोष्टींमध्ये अडकतात. त्यांची अस्वस्थता त्यांच्या हृदय आणि चैतन्याच्या खोल भुकेतून निर्माण होते. जसे एखादा भुकेला मनुष्य भ्रामक अवस्थेत ओरडू शकतो आणि भरकटू शकतो, तसेच आपल्या आतल्या असंख्य चैतन्यशक्ती आपल्या कृतींवर प्रभाव टाकतात. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक आहे जप, ध्यान आणि आध्यात्मिक साधना, जी आपल्याला आपल्या अंतःचेतनेशी जोडण्यास मदत करतात. तेव्हाच संपूर्ण जगात, निसर्गात, समाजात आणि शरीरात संतुलन प्रस्थापित होईल. हे संतुलन राखणे हे संतान दल कुटुंबाचे कार्य आहे, जे एक वैश्विक कुटुंब आहे. हे कुटुंब निसर्गाच्या सत्य आणि तत्वांना एकत्र गुंफत सतत पुढे जात आहे. राम नारायण राम तुमच्या अंतःकरणाला जागृत करतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने धावत असता, पण तरीही ती पूर्ण होत नाहीत. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी अपयश येते. कधी तुम्ही याचा विचार केला आहे की तुमची स्वप्ने सत्यात का उतरू शकत नाहीत? त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तुम्ही अद्याप तुमच्या अंतरात्म्याला आणि तुमच्या स्वतःच्या शक्तींना ओळखलेले नाही. जर तुम्हाला तुमच्या शक्तींची जाणीव व्हावी आणि तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकायचा असेल, तर आत्ताच रामनारायण राम नावाशी जोडले जा. फक्त तुमची स्वप्नेच पूर्ण होणार नाहीत, तर तुम्हाला तुमच्या आत एक वेगळीच ऊर्जा जाणवेल. म्हणूनच असे म्हणतात की राम नारायण राम या नावात संपूर्ण ब्रह्मांडाला आपल्या आत सामावून घेण्याची ताकद आहे. अनेकांनी या नावाशी जोडले जाऊन आपले जीवन बदलले आहे. मग तुम्ही उशीर का करत आहात? आत्ताच या पवित्र मार्गावर चालायला सुरुवात करा. तसेच रामनारायण रामचा प्रचार करून समाजाला प्रेरित करा. यातून तुम्हाला नक्कीच अपार आनंद आणि समाधान मिळेल. राम नारायण राम हे एक अद्भुत नाव आहे, जे जपले असता तुमचा स्वतःशी साक्षात्कार होतो. अनेकांनी रामनारायण रामशी जोडले जाऊन फक्त स्वतःचेच नव्हे, तर इतरांचेही जीवन सुधारले आहे. राम नारायण राम गोंधळलेल्या जीवनाला योग्य दिशा देतो. राम नारायण रामशी जोडल्याने तुमच्या जीवनाला नवीन दृष्टिकोन मिळतो, जो तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करतो आणि जीवनात यशाकडे वाटचाल घडवतो. राम नारायण राम नेहमी सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचे, चांगली कर्मे करण्याचे आणि शक्य तितक्या लोकांचे भले करण्याचे धडे देतो. राम नारायण रामच्या माध्यमातून समाजातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचा, अंधकार दूर करण्याचा आणि जागरूकतेचा प्रकाश पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. राम नारायण रामशी जोडले गेलेले लोक यशस्वी होत आहेत आणि सतत उन्नतीच्या मार्गावर पुढे जात आहेत.